आठवडाभरात 2 ते 3 वेळा झालेल्या अवकाळी पावसामुळे मोठा फटका बसलाय। बुलढाणा जिल्ह्याच्या मेहकर तालुक्यातील साबरा इथं आश्रम आणि निवासी विद्यालयाची देखील दयनीय अवस्था झाली आहे। त्यामुळे इथं शिकणाऱ्या 40 ते 45 विद्यार्थ्यांचा शिक्षणावर, भोजनावर आणि निवासावरती परिणाम झालाय। वादळी वाऱ्यामुळे निवासी विद्यालयाच्या निवासासाठी तयार करण्यात आलेल्या झोपड्या या तुटलेल्या आहेत। शासनाने तात्काळ या निवासी विद्यालयाला मदत करावी अशी मागणी होती। राहण्याची परिस्थिती इतकी नाजूक ह्या विद्यार्थ्याची। परवा जे काही वादळ आलं त्या वादळानं आम्ही जे ताडपत्रीचं शेड बनवलं होतं ते शेड सगळं उडून गेलं। त्याच्या पेट्या भिजल्या, जे काही कपडे होते, जे काही त्याचं खाऊचं साहित्य होतं त्या सगळं भिजून गेलं। 6 वर्ष झाली ही सेवा चालू आहे। फक्त याच्या बदल्यामध्ये आम्हाला फक्त एक इथं टेंट शेडची का होईना या मुलांना राहण्याकरता एक वास्तू पाहिजे। इथं फक्त सगळी व्यवस्था आहे, खाण्यापिण्याची चेक आहे, फक्त राहण्याची व्यवस्था नाही। रात्री वादळानं खोपडी उडून गेलेली आहे। मला आई नाही, बाबा आहे दारू पितात, माझा भाऊ आहे त्याचा सगळा सांभाळ करतात आमचे सहदेव बाबा। एबीपी माझा, उघडा डोळे बघा नीट।